जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नारायणगाव या ठिकाणी तरकारी मार्केट सुरू केल्यामुळं शेतकरी वर्गाचा खूप फायदा झालेला आहे। 12 मे पासून साधारण मे अखेरपर्यंत जास्त पाऊस पडल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। 4 जून 2025 रोजी तरकारी भाजीपाल्याला काय बाजारभाव मिळतोय, नेमकी वस्तुस्थिती काय आहे, शेतकऱ्यांचा काय तोटा होतोय का किंवा मालाचं काय काय नुकसान झालंय आपण जरा जाणून घेऊया। भाऊ काय सांगाल, आज 4 जून आहे। नमस्कार, आज काय बाजारभाव आहेत? आजला बाजारभाव कारल्यांचे बाजारभाव वाढले। कारले आजला 450 रुपये दिली, 45 रुपये किलो। चवळ्या 40 रुपये किलो। वांगी सुद्धा 40 रुपये किलो। सफेद काकड्या आहे, सफेद काकड्या 30 रुपये किलो। आणि हिरव्या सुद्धा एक वकल हिरव्या काकडीचं होतं ते पण 30 रुपये किलो दिले। गवारी 1000 रुपये ते 700 ते 1000, 70 ते 100 रुपये किलो। त्याच्यानं भेंडीची थोडी आजला 100% मध्ये 10% बाजार पडली आहे। काल परवा 500 रुपये देत होतो, आजला 400 रुपये द्यावे लागले। भेंड्या पण एवढ्या म्हणावशा अशा कळी येत नाहीत, कारण पावसाने भेंड्या गेल्या। त्याच्यानंतर मिरचीची बाजार एक वाढली जरा। मध्ये मिरची, दिल्ली मिरची चालू झाल्या होत्या एक 3-4 दिवसापूर्वी। मिरची 3-4 प्रकारचे आहेत। जी4 मिरची एक 4 दिवसापूर्वी बुलढाणा आणि याच्या गाड्या आल्या होत्या कुठल्या, दिल्ली। त्यामुळे मिरचीची बाजार 25 रुपयावरती आली होती, पण आज आम्ही 40 रुपये किलो मिरची विकली, कारण आपल्या लोकल मिरच्या सुपर असतात। त्याच्यानंतर परत करायला कारली झाली, भेंडी झाली। बीट 200 ते 220 रुपये किलो। मका 14-15 रुपये किलो। फ्लावर आज जरा बाजार डाऊन झाले जरा, कारण फ्लावरची बाजार आजला 20 रुपये किलो फ्लावर दिलेत। काल सुट्टी होती, परवा दिवशी 25 ते 28-30 रुपयेपर्यंत बाजार होती। आज कोबी 100 म्हणजे 10 रुपये ते 11 रुपये किलो। फ्लावर आज काय भाव गेले? आज 20 रुपये किलो। आज जरा डाऊन झाले बाजार। वांगी 35 ते 40। फरशीला बाजार बघायला फरशी नाही, पण 1000च्या वरच। चवळी 40। दोडका 50 ते 60 रुपये किलो। तोंडली 35 ते 40 रुपये किलो। लिंबू 250 ते 300, 25। कैरी 15 ते 20 रुपये। आणि सगळं घेवडा सुद्धा कमी आहे, शॉर्टेज आहे। घेवडा आणि पापडी ते सुद्धा 1000 म्हणजे 100 रुपये किलो। चवळी झाली 40 रुपये किलो। सगळ्यात जास्त आज आवक कशाची आहे आणि सगळ्यात जास्त बाजारभाव जास्त कशाला, सगळ्यात कमी कशाला? सगळ्यात जास्त बाजारभाव घेवडा आणि गवार हे 70 ते 100। वालवड आली त्याच्यामध्ये। फरशी पण 1000 रुपये 100 रुपये किलो सगळ्यात जास्त बाजार। वाटाणा तर काही बघायलाच नाही, त्याच्यामुळे वाटाण्याचे बाजार काय लगेच काय सांगता येणार आहे। आवक जास्त कशाची? आवक आजला फ्लावरची आवक जास्त झाली। रोज कमी असतात फ्लावर, आजला फ्लावर भरपूर आले। पावसाचा फटका बसूनही फ्लावरचे बाजारभाव पडले, काय त्याचं कारण? फ्लावरचे लागवडी जास्त आहेत माझ्या माहितीप्रमाणे, आणि बाहेरचे भाग पण कुठल्या तरी चालू झालेले आहेत। सांगली वगैरे तो भाग चालू झाला, त्याच्यामुळे फ्लावरची बाजार थोडीशी डाऊन झाली। ढोबळी मिरची 70 ते 80 रुपये किलो, ती पण तेजीमध्ये। कैरी 10 ते 15, आणि ही असेल तर 20 रुपये तत्परी। भुईमुगाच्या शेंगा 1-2-3 दिवसापूर्वी भुईमुगाची शेंग विकत होतो 50 ते 60 रुपये किलो। आजला भुईमुगाची शेंग 40 ते 50। एकच शेंग आली होती, आजला जरा बरी गेली 56 रुपये, पण भुईमुगाची शेंग सुद्धा बाजार पडलेली आहे 40-45 रुपये 3 दाणी शेंग। कांदे 12 ते 13 रुपये किलो। बटाटे 19 रुपये 18 ते। लसूण 850 म्हणजे 85 रुपये किलो सुपर लसूण। शेतकरी बांधवांना तुम्ही काय आवाहन कराल सॉर्टिंग संदर्भामध्ये किंवा इतर काही सूचना? सॉर्टिंग असतेच। आता आपल्या इकडं काय झालं आहे, मॉलचं प्रमाण जास्त आहे। चांगला मॉल बराचसा मॉलला जातो, आणि बाकी जरा चांगला माल हो, आणि राहिलेला माल बराचसा जे रिजेक्शन असतं ते येतं, ठीक आहे, काय हरकत नाही। पण बाकीचे जे माल असतात ते चांगलेच येतात, कारण शेतकरी तसे पाहिलं जुन्नर तालुक्यातले शेतकरी एकदम भारी, म्हणजे त्यांचं निवड, त्यांची लागवड करण्याची मेहनत पद्धत एकदम चांगली आहे। माल भारी असतात। आता मी 15 वर्ष झाले आडत व्यवसाय करतोय, पण इकडल्याच तुमचे जे जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं माल हा सुपरच असतो, त्यामुळं बाजारभाव 10-20% कधी पण सरसच राहतो। आता काल सुट्टी होती, परवा दिवशी कारली 35 रुपये 36 रुपये म्हणत, आज डायरेक्ट 450 म्हणजे 45 रुपये सुपर कारली एकदम। मका 14 ते 15 रुपये किलो। तर शेतकरी ज्यावेळेस मालाची विक्री करतात त्यांना पैसे कधी मिळतात? पैसे आम्ही 90% रोख देत असतो। आणि चुकून जे फ्लावरचे पट्टे मोठे असतात, कारण त्यांच्या रकमा होत्या 10, 20, 30, 40 हजार, मग त्यांना एक 5-6 दिवसांनी आम्ही देत राहतो।
तर आपण रोखीनं पैसे देतो. सध्या म्हणजे आपण परिस्थिती पाहतो, चोरी होऊ शकते, पाकिटमारी होऊ शकते. तुम्ही असं ऑनलाईन पद्धतीनं पेमेंट का करत नाही? अरे रोखीने म्हणजे 90% पट्टी पेड आम्ही करतो, पूर्ण रोखीने नाही. त्याच्यामध्ये ऑनलाईन पण आहे. 30% रोखीने, बाकीचे ऑनलाईन करतो आम्ही. ऑनलाईनचे ॲप्लिकेशन असतात, फोनपे, गुगल पे, त्या पद्धतीने बरंचसं ऑनलाईनकडं कल गेलेला आहे शेतकऱ्यांचा, पण आम्ही पण ऑनलाईन करतो. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नारायणगाव या ठिकाणी सुरू असलेल्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळतोय. आपण आता पाहिलं, आडतदारांनी सांगितलेलं आहे कशाला बाजारभाव जास्त आहे आणि कशाला कमी. प्रामुख्याने फ्लावर कोबी यांचे बाजारभाव गडगडलेले आहेत. फरशी, तोंडली, त्याचबरोबर लिंबू, वांगी, भेंडी, चवळी यांचेसुद्धा बाजारभाव चांगले आहेत. गेले 15 दिवस पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण कोलमडलेलं आहे. याचे बाजारभाव भविष्यकाळामध्ये वाढतील अशी शेतकरी वर्गाला अपेक्षा आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.